कॉन्सेप्ट म्हणून असं म्हणायला गेलं कमीत कमी एक 10 पानं तरी जर त्याची झाली किंवा ते एक ऐवज असलेलं लिखाण झालं तरच ते मला खरंच लिहायचं आहे. अदरवाईज ते खरं तर फारसं महत्वाचं नाही. ते त्यावेळेला एक बुडबुडा आल्यासारखं येतं आणि असं वाटतं आणि तो फुटला की नंतर वाटतं काहीच नाही याच्यात. तसं अनेक वेळा झालं. अशा अनेक गोष्टी मी टाकून दिलेल्या आहेत. टेलिव्हिजन लिहायला सुरुवात केली कारण मला हे माहित होतं की टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला खूप क्राफ्टचा म्हणजे क्राफ्टवरती पगडा लागतो. त्याच्यामुळेच मी खरं तर टेलिव्हिजन म्हणजे आपल्याला क्राफ्टेड लिहिता येत नाही, त्याच्यामुळे मी टेलिव्हिजन लिहायला की आपल्याला हे क्राफ्ट शिकलं पाहिजे की आपण क्राफ्ट म्हणजे आपलं एक्सप्रेशन क्राफ्टेड असलं पाहिजे. ते असंच आघळ पघळ असता का. तर त्याच्यामुळे खरं तर मी टेलिव्हिजन लिहायला लागलो. दर 2 मिनिट के बाद मी कुछ तो सरप्राईज मिलना चाहिए लोगों. आणि हे 2-2 मिनिटाचे असे 11 सरप्राईज एका एपिसोडमध्ये आणणं. आणि नंतर असं होतं की मी 4थ्या मिनिटाला जो काही सरप्राईज दिलं होतं त्याचं आणि 22व्या मिनिटाचं याचं काहीच एकमेकांशी संबंध नाही. पण ते म्हणतायत ते नका विचार करू, लोक गुंतून गेले ना बस आपल्याला बाकी काही नको. तर असं होतंय. त्यामुळे ते खूपच अवघड आहे. मला काही जे निर्माते मंडळी आहेत ते असे फोन करून असं विचारतात की तेरे पास कुछ माल पडा है क्या. म्हणजे काही पडलेली आहे का एखादी कॉन्सेप्ट तुझ्याकडे. मग आपण म्हटलं समजा की है अच्छा है मेरे पास. मग ते म्हणतात अच्छा है, बुरा है या ठीक ठाक है, बहुत अच्छा है. तर ते म्हणतात कल मिलते. आपण म्हटलं ना बुरा है तो छोड़ देना है, अच्छा कुछ हुआ तो बोलना. आणि आपण म्हटलं ना ठीक ठाक आहे तर ते म्हणतात ठीक ठाक का अच्छा हो सकता है. असं करून बघतो. तुझं रायटिंग लिहिले आणि ते तुला वाटलं की बाबा ते करायलाच नको, असं झालं कधी? किंवा कोणाला वाचूनच नको दाखवायला? म्हणजे ॲज असे अ बॅड रायटिंग नाही म्हणत मी. नाही असे मी खूप लिहिलेत. हा, असे लिहून टाकून दिलेत. फक्त ते मी कधी कधी केतकीला माझ्या बहिणीला किंवा माझी बायको अपर्णाला सगळे ऐकायला लागलेले. तिला मला सगळंच ऐकायला लागतं. म्हणजे मी ते असं होतं की आणि तिला सगळंच चांगलं वाटतं. म्हणून छान आहे लिही. 2 दिवसांनी मला तू वेडीस का किती फालतू लिही, मग काय मला नाही लिहायचं ते. चांगलं होतं ते, काय झालं मी सोडून दिलं. अशा बऱ्याच गोष्टी लिहून मी सोडून दिलेल्या आहेत ज्या मला नंतर मी थोडंसं हे करतो. मला एखादी सुचली गोष्ट आणि मी ती लिहून ठेवली, ती मला सतत त्रास देते का हे थोडंसं चेक करतो. ती सतत मला खुणावते का लिही पुढे. ते जर खुणावत नसेल आणि मी एकदा लिहायला बसलो म्हणजे आता समजा कॉन्सेप्ट म्हणून असं म्हणायला गेलं कमीत कमी एक 10 पानं तरी जर त्याची झाली किंवा ते एक ऐवज असलेलं लिखाण झालं तरच ते मला खरंच लिहायचं आहे. अदरवाईज ते खरं तर फारसं महत्वाचं नाहीये. ते त्यावेळेला एक बुडबुडा आल्यासारखं येतं ना, येतं आणि असं वाटतं आणि तो फुटला की नंतर वाटतं काहीच नाही याच्यात. तसं अनेक वेळा झालंय. अशा अनेक गोष्टी मी टाकून दिलेल्या आहेत. राईट. नाटकासाठी तरी आपलं एक्सप्रेशन असतं आपण लिहिताना, पण जेव्हा मीडियम बदलतं, स्क्रीन रायटिंग येतं किंवा सिरियल रायटिंग, त्यावेळेस कोणासाठी तरी आपण लिहित असतो, काहीतरी रिक्वायरमेंट असते. तर त्यावेळेस रायटर म्हणून काय तुझी खबरदारी असते किंवा कसं तू मोल्ड होतो? फिल्ममध्ये तसं असतं असं मला वाटत नाही, पण टेलिव्हिजनमध्ये असतं आणि शार्पली असतं. तुला म्हणजे त्याची गणितं ते गणितीच असतं सगळं. मी गंमत अशी झाली, मी टेलिव्हिजन लिहायला सुरुवात केली कारण मला हे माहित होतं की टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला खूप म्हणजे क्राफ्टवरती पगडा लागतो. त्याच्यामुळेच मी खरं तर टेलिव्हिजन म्हणजे रात्रदिन आम्हानंतर मला जे वाटत होतं की आपल्याला क्राफ्टेड लिहिता येत नाही, त्याच्यामुळे मी टेलिव्हिजन लिहायला लागलो की आपल्याला हे क्राफ्ट शिकलं पाहिजे की आपण क्राफ्ट म्हणजे आपलं एक्सप्रेशन क्राफ्टेड असलं पाहिजे. ते असंच आघळ पघळ असता कामा नये. तर त्याच्यामुळे खरं तर मी टेलिव्हिजन लिहायला लागलो. तिथे असं आहे ना की अर्थात त्याच्यापेक्षा जाहिरात हे माध्यम जास्त खूप प्रेक्षकांनूही आहे खूपच, कारण त्याचा हेतू एकच असतो, प्रॉडक्ट विकणं. इथे पण तो हेतू असतो, पण एक काही प्रमाणात एक गोष्ट सांगायला लागते आपल्याला. त्या गोष्टीत त्यांना घोळवावं लागतं, त्यांना गुंगवावं लागतं आणि तो 22 मिनिटाचा जो त्यांच्या समोर जो एक ऐवज येणार आहे त्याच्यात ते गुंतून गेले पाहिजे, त्यांना वेळ लागलं पाहिजे. ही गोष्ट करणं म्हणजे त्याची एक मजा आहे. आधी मी सुरुवातीला मला ते कळत नव्हतं की आपण हे कसं लिहितोय. नंतर त्याची किक बसायला लागली. आता 22 मिनिटाचा असा सरसर असा एपिसोड लिहून झालाय की लोक खुर्चीवरून उठले नाही पाहिजेत.
काकूंनी फोडणी जळाली त्यांची तरी चाललेली, त्या तिथून हल्ल्या नाही पाहिजेत. हे चॅलेंजेस घेऊन नाही, टेलिव्हिजनचं चॅलेंज हेच आहे. कारण आपल्याकडचं जे टेलिव्हिजन आहे हे डेली सोपमध्ये ते येतं आणि ते रोजच्या रोज घडतं, मग ते तसं बघावं लागतं. बाकी ठिकाणी अशा पद्धतीचं टेलिव्हिजन नाही, जे आपल्याकडे जे वेब सिरीज आपण म्हणतो त्या पद्धतीचं ते आहे. त्यामुळे इथे टेलिव्हिजन डेली सोप, रोज तीच पात्र दिसणार, तशी तीच आंबट तोंड त्यांना बघायचे, पण तरी सुद्धा तुझ्याकडे एवढा मसालेदार हे पाहिजे रेसिपी की त्यांना किक बसली पाहिजे त्याची. आणि त्याच्यात पण गंमत अशी ना, आपल्याला किक बसली ना तर प्रेक्षकांना किक बसते. हे मला एक असं लिहिता लक्षात आलं. आणि मला जर असं आपल्याला किक नाही बसत म्हणजे नाही, हा काही फार एपिसोड रंगत नाही. पण ज्या वेळेला आपल्याला असं ना ये पा, ते आपल्याला जेव्हा सरप्राईज करताना लिहिता ओ शिट, त्या पडद्याच्या मागे तो उभा आहे, ओ हे मला वाटलंच नव्हतं, हा मग आण त्याला पडद्याच्या मागे, फक्त पडदा हल्ला, इथे आपण काहीतरी खेळू शकतो, असं करत करत ते होतं. पण आता त्याच्यात पण ना असं झालंय की ती पण स्पर्धा भयंकर वाढलेली आहे. आणि मराठी टेलिव्हिजन आता ते OTT आता म्हणते की TV+ तुम्ही लिहा, जे टीव्हीचा जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये मध्ये या असं हां नाही, त्यांचं म्हणणं आहे की त्या टीव्हीचं जे आपण ज्या डेली सोप्स आणि ह्या सगळं बघतो त्याच्यापेक्षा थोडंसं वर या, फारही वर येऊ नका, तेवढ्या पुरतोच. म्हणजे आपण मॅडमेन तशा पद्धतीच्या सिरीज आपण किंवा आपण ते माइंड हंटर्स सारखी सिरीज नाही करू शकणार. तुम्ही जो आत्ताचा जो आपला टेलिव्हिजनचा हिरोईन आहे त्यांच्या लेखी ती जी काय गोष्ट आहे त्याचं थोडंसं साच्यामध्येच करा, त्याच्यापेक्षा थोडं वर. त्यामुळे OTT पण तिथेच फिरतंय आणि हे टेलिव्हिजन तिथेच आहे. ते तर कधीच हालणार नाहीत, कारण त्यांचा आता फार कमी काळ असा राहील की लोक टेलिव्हिजन बघत राहतील. ते लवकरच हळूहळू आता बऱ्यापैकी लोक शिफ्ट होत आहेत, ते त्यांचं मायग्रेशन हळूहळू होईल, पण ते होणार आहे आणि हे त्यांना माहिती आहे. त्यात इन्स्टा, रील्स ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांचा अटेन्शन स्पॅन इतका कमी केलेला आहे की सतत तुम्ही, म्हणजे आधी कसं व्हायचं, टेलिव्हिजन सुरुवातीला मी लिहित होतो, बरेच लोक असं म्हणायचे की तुझा जो काही गुंता येणार आहे तो 18व्या मिनिटापासून सुरू कर, 22व्या मिनिटाला थांबव, असं तरी म्हणायचं. आताच्या घडीला असं झालं, दर 1.5 मिनिटाला एक सरप्राईज द्या, दर 1.5 मिनिटाला एक सरप्राईज द्या, आणि ते भयंकर थकवणारं ते लेखन होतं. ते म्हणजे दमून जातो आपण. जे आत्ता मंडळी लिहितायत आणि त्यांच्या मालिका खूप जोरदार चालतायत, ती खरंच कोणीतरी यांत्रिक माणसं आहेत, त्यांना ते कसं काय लिहिता येतं इतकं सतत ते मला माहित नाही, पण ते तसं होत चाललंय. त्याच्यामुळे ना सगळ्याच लोकांच्या जाणीवा या इतक्या छोट्या, इतक्या आपऱ्या होत चालल्यात, प्रत्येकाचा अटेन्शन स्पॅन इतका छोटा होत चाललाय की ते सतत तसं लिहित राहणं, सतत हॅपनिंग लिखाण वाटत राहणं हे खूप अवघड आहे. म्हणजे रायटरचं पण झालंय का? रायटर ही सोशल मीडियावर असतो ना, हो, किंवा नवीन रायटर जे आलेत, तर ते अटेन्शन स्पॅन किंवा बसून लिहिण्याचा जो स्पॅन आहे तोही कमी झालाय का? की कॉन्सन्ट्रेशन? मी जी मंडळी मी पाहतोय लेखन करणारी, त्यांचं अजिबात तसं नाही. त्यांची बैठक आहे, ते बसून दणदणीत लिहू शकणारी मंडळी, म्हणजे टेलिव्हिजन लिहिणारी, पण टेलिव्हिजन लिहिणारी अशी काही खूपच, म्हणजे मला अत्यंत, आपल्याला खूप आश्चर्य वाटेल तुला, पण टेलिव्हिजन लिहिणारी अत्यंत दर्जेदार लेखक मंडळी मी पाहिलेली आहेत. त्यांनी बाय चॉईस ठरवलं होतं की मला टेलिव्हिजन लिहायचं आहे. त्यांच्यात कॅपेबिलिटीज आहेत, ते खूप चांगले लेखक आहेत, पण त्यांना ठरवलं होतं की मला टेलिव्हिजनच लिहायचं आहे. त्यांची चॉईसेस असतील, काय ती कारणं त्यात आपण पडायला नको, पण मला म्हणायचं की असं नाहीये. त्या माध्यमाची डिमांड सतत बदलत चालली. ते माध्यम आता असं म्हणते नाही, दर 2 मिनिटाला एक धमाका करो, दर 2 मिनट में धमाका होना चाहिए, दर 2 मिनट के बाद में कुछ तो सरप्राईज मिलना चाहिए लोगों को. आणि हे 2-2 मिनिटाचे असे 11 सरप्राईज एका एपिसोडमध्ये आणणं, आणि नंतर असं होतं की मी 4थ्या मिनिटाला जो काही सरप्राईज दिलं होतं त्याचं आणि 22व्या मिनिटाचं याचं काहीच एकमेकांशी संबंध नाही. पण ते म्हणतायत ते नका विचार करू, लोक गुंतून गेले ना बस, आपल्याला बाकी काही नको. तर असं होतंय. त्यामुळे ते खूपच अवघड आहे ते सगळं. पण ते तुझे म्हणलं डिमांड हे जे, किंवा त्यांनी ऑडियन्स रिसर्च केला असेल, पण नक्की त्यामुळे क्वालिटेटिव्ह जे काम आहे, जसं तू सांगितलं बाहेरचे जे वेब सिरीज आहे हॉलिवूडची वगैरे, ते काहीतरी क्वालिटेटिव्ह आणतायत,
त्यांच्या पद्धतीने, तर आपली ते परत आपल्याला माहितच नाही की ऑडियन्सला काय पाहिजे, का हे ॲज्युम केलं जातंय की ऑडियन्सला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितलं जातंय रायटरला, काय नाही, नक्की असं एकाच एक सगळं सांगता येणं अवघड आहे. पण ना म्हणजे मला म्हणायचं की ते क्वालिटेटिव्ह आहे का नाही हे ठरवता येणं थोडंसं अवघड आहे. कारण ते काय आहे, म्हणजे आता आपण मी आता बऱ्याचशा काही वेबसिरीज पाहिल्या ज्या आहेत डेन्मार्कच्या किंवा स्पेनच्या. तर त्या वेबसिरीज पाहिल्या ना तर आपल्या टेलिव्हिजनचा जो काही एक वेग आहे त्याच्याहीपेक्षा कमी वेगाच्या आहेत त्या. इतक्या संथ वाटतात. तर ना कारण त्या लोकांची जगण्याची पद्धत तेवढी संथ आहे, ती तशा पद्धतीनं त्यांना त्यांची मनोरंजन घेण्याची पद्धत तेवढी तशी असणार. इथे आपल्याकडे इतके ऑप्शन्स आहेत मनोरंजनाला, इतके ऑप्शन्स आहेत, एवढं धडाधड धडाधड. तुम्हाला जर का स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचे तर ते धाड एवढं धाड असा तो त्यांच्यावरती तो भडीमार आहे. तर त्याचं आपण काही नाही करू शकत. ते सगळं म्हणजे आणि ह्याच्यामध्ये ज्या समाज पण तेवढाच त्याला कारणीभूत आहे. जेवढं ही सगळी म्हणजे हे बरं ते ना असं आहे ना की इट इज मार्केट. ते क्लिअर कट, तू जसं म्हटलंस ना की मागणी तसा पुरवठा, हे जसं आहे ना त्यामुळे ना तो खूपच क्लिअर कट वस्तूच्या देवाणघेवाणीचा जसा भाग आहे ना तसं ते आहे. त्याच्यामध्ये कुठेही बाकी काही गोष्टी नाहीत. ज्या मालिका असं म्हणतात की आम्ही काहीतरी वेगळं दाखवतो आहोत, त्या मालिका मग म्हणजे त्या या वस्तूच्या देवाणघेवाणीत कमी किमतीच्या होतात. ज्या असे काही प्रयत्न करायला त्यांची किंमत कमी होऊन जाते. तुम अस्सल माल लेके आओ हमारी तरफ तभी वो बेचे जाएगा, हेच आहे. मग ते त्याला काही हे नाही. त्यामुळे ते वस्तूची देवाणघेवाण असल्यामुळे त्याला एक शेवटी लिमिट आहे. म्हणजे मला काही जे निर्माते मंडळी आहेत ते असे फोन करून असं विचारतात की तेरे पास कुछ माल पडा है क्या? म्हणजे काही पडलेली आहे का एखादी कॉन्सेप्ट तुझ्याकडे? हा, मग आपण म्हटलं समजा की है अच्छा है मेरे पास, मग ते म्हणतात अच्छा है, बुरा है या ठीक ठाक है. मग आपण म्हटलं ना की नाही बहुत अच्छा है, तर ते म्हणतात कल मिलते हैं. आपण म्हटलं ना बुरा है तो छोड़ देना यार, अच्छा कुछ हुआ तो बोलना. आणि आपण म्हटलं ना ठीक ठाक है तर तो म्हणतात ठीक ठाक का अच्छा हो सकता है. मग आपण म्हणतो की असं करून बघतो, तो थोडा करके देख एक बार, वैसे क्या है. मग ते असं वैसे क्या है असं विचारतात. तर ना आणि ती मंडळी खूप सरळ आहेत, ती खूप पारदर्शक आहेत. त्यांचं म्हणणं म्हणजे मला असं वाटतं की नाटक आणि सिनेमा करणाऱ्या लोकांपेक्षा ती फार स्वच्छ मनाची. त्यांना सगळं क्लिअर माहिती, ये बेचा जाएगा ये बेचा नाही जाएगा. हे विकलं जाणार असेल तर ह्याला अशाच पद्धतीने विकलं गेलं पाहिजे आणि ते तसं विकूया. आणि ते विकून झालं, ते सगळं हे झालं की ती खुश असतात. विकलं गेलं, अजून काय पाहिजे, संपलं. ह्याच्यातली अनेक मंडळी अत्यंत दर्जेदार वाचन करणारी, अत्यंत दर्जेदार अशा गोष्टी बघणारी पण मला सापडली. आणि अतिमूर्ख ज्यांना काहीच माहित नाही अशी पण माणसं मला बघायला. त्यामुळे ना हा एक टेलिव्हिजनच्या बाबतीत एक हे आहे, ते एक हे काय गैरसमज आहे की टेलिव्हिजन करणारी माणसं तशी अर्धवट असतात. खूप पोचलेली ती नाटकं लिहिणाऱ्या माणसांपेक्षाही ती खूप प्रगल्भ आणि हुशार आहे, असं मला अनुभव. ते बदलायचं वगैरे त्यांनी मला वाटतं प्रयत्न त्यांचा धंदाच आहे तो. मला हे टेबल विकायचंय, ओके, हा त्यांचा धंदा आहे. मी कसाच उत्तम रीतीने टेबल विकतो एवढंच त्यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतच नाही की अरे मी शोपीस बनवलेलाच नाहीये, मी टेबल विकतोय. सिम्पल. ते म्हणतात मला टेबल विकताना मी नक्षीचा विचार कुठे करू, मी टेबल विकतोय, मी पैसे कमवतोय. इतकं साधं आहे ते. अर्थात ते कोणाला ते भांडवलशाही, हे आपण तर भांडवलशाहीचे हस्तक बनतोय वगैरे असं वाटू शकतं. कोण नाहीये भांडवलशाहीचं हस्तक, असं एक प्रश्नच आहे. असं राईट. दादा, तू जेव्हा स्वतःचं रायटिंग असतं ते डिरेक्ट करतो आणि दुसऱ्यांचं घेतो डिरेक्ट करायला, त्यावेळेस काय प्रोसेस असते तुझी? नाही आता
दुसऱ्याचं घेतलं मी फार कमी केलंय. एक बर्टोल ब्रेस्टचं मी अपवाद आणि नियम नावाचं नाटक फक्त केलं होतं ते. आणि तर ना मला असं होतं की दुसऱ्याचं घेताना मला त्याचं खूप समजून घ्यायला लागतं की त्यांनी हे सगळं का केलं असेल, का झालं असेल ह्या याच्यामध्ये त्याचं आणि तो विजय तेंडुलकरांचं सफर नावाचं नाटक मी केलं होतं. तर ना मला तो थोडासा फ्री फॉर्म असेल तरच मी ते करायला जातो. ते थोडंसं मला त्याच्यात मोडतोड करता येणार असेल तर. ते अगदी बांधीव म्हणजे अधांतर सारखं नाटक मी करायला जाईल का तर मला माहित नाही. मला दिग्दर्शन करता येईल का त्या नाटकाचं मला माहित नाही. मी करून नाही पाहिलंय, कदाचित येईलही, पण ना मला ती थोडंसं धाकधूक होते की आपल्याला हे कळू शकेल का किंवा ते होईल का. जिथे मला थोडंसं माझ्या दृष्टीनं काही खालीवर करता येणाऱ्या गोष्टी असतील तिथे मी त्या करायला जातो. मग त्यात हे सफर असेल ते पण थोडंसं मोकळ्या ह्याच्याने लिहिलेलं नाटक होतं, किंवा मी म्हटलं तसं ब्रेस्टचं हे अपवाद आणि नियम नाटक होतं. तर याच्यामध्ये मला खेळायला काहीतरी जागा सापडल्या आणि म्हणून मी ते केलं. पण मला हे खूप समजून घ्यायला लागलं की ह्या लेखकाचं म्हणणं काय, तो असा शब्द का लिहितोय. कारण मी लिहितो त्यावेळेला माझं खूप ठरलेलं असतं. ठरलेलं असतं म्हणण्यापेक्षाही काही वेळेला नकळतपणे ते होऊन जातं ना आपल्याकडून. त्यामुळे ते खूप तसं ते समजून घेईपर्यंत मला ते करता येत नाही. ते समजून झालं की मग मी ते करू शकतो. मग त्याच्यानुसार मी ते सगळे अर्थ लावतो. आणि जिथे मला काहीच अर्थ सापडत नसेल तिथे मग मी माझं एक काहीतरी लॉजिक सापडतो बाकीच्या इतर त्यांच्या लिखाणाच्या रेफरन्सनी. असं ते होतं. पण मला बऱ्याच वेळा त्यांचं जगणं समजून घ्यायला लागतं, त्यांचा जगण्याचा प्रवास समजून घ्यायला लागतो रायटरचा. रायटरचा. तरच मला ते कळू शकतं, नाही तर मला कळत नाही हे त्यांनी का लिहिलंय. कारण सफर नाटकामध्ये असे अनेक रेफरन्सेस होते तेंडुलकरांच्या पर्सनल आयुष्यात. ते तेंडुलकरांचं अत्यंत म्हणजे सगळीच नाटकं तेंडुलकरांची खरं तर खूप एका त्यांच्या अनुभवातून उमटलेली आहेत. पण सफरमध्ये ते एक्सप्रेशन खूप आहे, वेगवेगळे रेफरन्सेस त्याच्यात आहेत. मी ते करत गेलो नंतर माझ्या लक्षात आलं ओ शिट, हा चुकीचा रेफरन्स लावला होता, आता हे परत रिवाय करा. असं ते होतं माझं. ओके. पण ते समजून घेतल्याशिवाय ते नाही करायलाच नको कुणीही. ते समजून घ्यायला पाहिजे. दादा रायटिंग करताना रेपिटेशन होतं का, म्हणजे तू म्हणजे लिहिताना वेगळा फॉर्म आहे वेगळा आशय, पण परत तू काहीतरी लिहितो आता काही वर्षांनी तर अरे पण म्हणणं किंवा काही येताना रिपिटेशन होते, असं झालं का तुझ्यासोबत? सिरियलमध्ये होतं. कारण आता मी समजा एक 10-12 मालिका माझ्या लिहून झाल्या आहेत किंवा त्याहीपेक्षा जास्त, मला लक्षात नाही. पण ना मग आता कधी असं होतं की नाही सुचत हे आता कसं करणार आता तसं, तर त्याच्यामध्ये ते थोडंसं रिपीट होतं. आणि दुसरी गोष्ट, काही असे प्रत्येक लेखकाकडे ना एक काही अशी अस्त्र असतात, जेव्हा त्यांना काहीच सुचत नाही ना, जेव्हा ते अडकतात ना त्यावेळेला तो मसाला ते टाकतात. माझ्याकडे ही सिक्रेट रेसिपी आहे, आता मला काही सुचलं नाही, एक काम कर, वाटलेली मिरची लसूण तो होता ना ते टाकून सगळं जमलं. तर तसं असतं प्रत्येकाकडे असतं. एका पॉइंटला जर काही सुचलं नाही ते टाकून ते मोकळे होतात, जाळून दुरू संकट असं ते करून टाकतात. त्यामुळे तसं ज्या वेळेला ते होत नाही असं होतं, मग ते रिपिटेशन लक्षात येऊ शकतं. ते कधी पकडलं जातं. काही एखादा खूप हुशार माणूस आपल्याला भेटतो आणि तो सांगतो तू तेव्हा लिहिलं होतं मला माहिती आहे, चल असं होतं ते. राईट. दादा तुला कधी कसं तो क्रिएटिव्ह ब्लॉक असतो ना, क्रिएटिव्ह ब्लॉक अरे अडून राहिला का, किंवा तो ब्लॉक आलाय का क्रिएटिव्ह ब्लॉक, की नाही मला ते, किंवा जसं मी कुठे सरांना विचारलं होतं हा प्रश्न, तर सर म्हणले की मला असं होतं, मला स्वप्नात उत्तर सापडतं त्याचं, की मी खूप विचार करतो आणि अचानक मला स्वप्न पडतं, मी उठतो आणि मला तो सीन स्वप्नात त्याचं उत्तर सापडतं. तसं तुला असं झालंय का की क्रिएटिव्हली ब्लॉक झालं आणि त्याचं काय मार्ग निघालाय? ब्लॉक तर होतोच. ब्लॉक होत नाही असा लेखक असणं अवघड आहे, पण ब्लॉक येतोच, मेजर येतो. मी आता एक फिल्म लिहितोय, गेली 7-8 वर्ष मी ती फिल्म लिहितोच आहे. म्हणजे सगळ्या पहिला ड्राफ्ट ऐकून झालेल्या पासूनच्या ज्या मित्र आहेत ते मित्र मैत्रिणी आणि संपवते आता. पण माझं समाधानच होत नाहीये. मला असं वाटतं नाही यार, ते पात्र ना त्याचा काहीतरी घोळेवर का अजून नाही यार, ह्याच्यात काही मजाच नाही. त्याच्यात असं होतं आपण नवीन काहीतरी पाहिलं, अरे हे तर खूप भारी आहे, आपलं किती फालतू आहे असं मला एक वाटत राहतं. तर हे होतं. त्यामुळे ते ब्लॉक्स येतात, ते सुचत नाहीत.
आणि आता मी रिसेंटली वेब सिरीज लिहित होतो तेव्हा पण मला असं व्हायचं म्हणजे अनिरुद्ध खुटवड आणि आम्ही एकत्र काम केले, पण आम्ही इतकं एकमेकांच्या याच्यात एकरूप झालो तर हे मला नव्हतं माहिती. मला सुद्धा असं होतं, मला झोप येत नाही, मी अस्वस्थ असतो, त्या ह्याच्यातच कधीतरी लागला तर डोळा लागतो आणि मला खडकन तो सीन दिसतो स्वप्नात आणि मी उठून बसतो आणि मग मला झोप येत नाही. मग ते मी लिहून टाकतो, मग मला कधीतरी झोप येते. असं होतं, बऱ्याच वेळा होतं. आणि मी मला आता आपण लेखनाचा विषय झाला म्हणून एक खूप सुंदर आठवलेला एक हे प्रसंग सांगतो. एक मॅडमेन नावाची एक सिरीज आहे, आता ती नेटफ्लिक्सवर आहे, आधी ती ॲमेझॉनवर होती. त्याच्यामध्ये ना एक दिवस तो डोनाल्ड ड्रेपर नावाचं ते पात्र आहे, त्याचा एक असिस्टंट असतो. त्याला सांगतो की काय लिहिलंयस तू, दाखव मला. तो एका ॲड एजन्सीचा हे आहे, क्रिएटिव्ह रायटर आहे, क्रिएटिव्ह डिरेक्टर. तो सगळ्या कंटेंट तो लिहित असतो. तर तो त्याला म्हणतो की काय लिहिलंयस तू, दाखव मला. तो म्हणतो नाही अजून ते लिहितोय मी इथं, मला उद्या सकाळी 9 वाजता टेबलवर ते पाहिजे, मला बाकी काही माहीत नाही, ते तू बघ काय ते. तो नाही ते काय झालं ते मला माहीत नाही. तो डॉन ड्रेपर तिथून निघून जातो. हा आणि ह्याच्यासोबतचा एक जण रात्रभर बसले, काही सुचत नाही राव, काही सुचत नाही, हे का ते करू. त्याच्यातला एक जण म्हणतो यार थोडी वाईन आहे माझ्याकडे, आपण वाईन घेऊ. ते वाईन घेतात, गप्पा कॉफी, सगळ्या जगदुनियेबद्दल बोलतात. हा डॉन ड्रेपर तिकडे बाहेर काहीतरी करतोय, ते सगळं होतं. आणि डॉन ड्रेपर येतो दुसऱ्या दिवशी. तो म्हणतो तो नुकताच झोप, त्याला उठवतो. तो उठतो, म्हणतो अरे आलात तुम्ही, हो बरं काय झालं, सुचलं तुला काय, फंटॅस्टिक आयडिया सुचली मला, कुठे म्हणला हा काय ना, तर तो म्हणे हां तर काय मला सांग ते गेली. तो म्हणतो तू कागद कुठे गेला, तो कसला कागद. तो म्हणतो नाही आणि तो कागद सगळे धुंडाळतोय हे ते. डॉन ड्रेपर म्हणतो तू काय झालं, तू खरंच लिहिलं होतंस का. तो म्हणतो नाही मी लिहायचं विसरलो, पण खूप भारी आयडिया होती. तो म्हणतो मग ती लिहून का नाही ठेवली. म्हणतो का मी सुचली आणि मी त्या समाधानात मी झोपून गेलो आणि मी ती लिहिली नाही, पण आता मला ते आठवत नाहीये. तो डॉन ड्रेपर त्याच्याकडे बघतो फक्त आणि निघून जातो. त्यामुळे मला खूप आवडला तो सीन आणि मला असा इतका रिलेट झाला की जे आपल्याला सुचलंय ना ते पेन डाऊन करून टाकलं पाहिजे. भलेही ते अर्धवट असेल, कच्चं असेल, कसं ते लिहून टाकलं पाहिजे. ते लिहिल्यानंतर त्याचं पुढे काहीतरी होतं, नाही तर ते आपण अडकतो त्याच्यात आणि ते गायब होऊन जाऊ शकतो. त्यामुळे ते पेन डाऊन झालं फार गरजेचं आहे. तर तो मला प्रसंग फार लक्षात आला. त्यामुळे मी काही सुचलं की पटकन कुठेतरी लिहून ठेवतो, व्हॉइस नोट माझ्या फोनमध्ये करून ठेवतो, पण हे मी करतो. यस, तुझ्यावर स्वतः डिरेक्शन आणि रायटिंग करतो, तर ते कधी असं म्हणतात नाही हावी होतो का की रायटर ह्याच्यावर झाला, डिरेक्टरवर किंवा रायटर डोकावतोय, तू काम करत असताना डिरेक्टरची एक वेगळी भूमिका असते, रायटरची एक वेगळी भूमिका असते, तर त्याचं मिक्सिंग होतं का करताना, किंवा झालं तर ते कसं करतो. नाही होत खरं तर, कारण काय झालं, सुरुवातच संहिता ते प्रयोगनी झाली. त्याच्यामुळे ना आपण लिहिलेलं आपणच डिरेक्ट करणार आहेत हे एक नकळतपणे माझ्या डोक्यात असतं. माझं नाटक दुसरं कोणीतरी केल्यानंतर मला पाहायला आवडेल की ते काय होईल, पण म्हणजे माझ्या ते डोक्यात असतंच की शक्यतो हे डिरेक्ट तर मीच करणार आहे, शक्यतो मी दुसऱ्या कोणाला देणार नाही. फिल्म सुद्धा आता मी जी लिहितो ती मीच डिरेक्ट करणार आहे मला. तर त्याच्यामुळे हा विचार शक्यतो मनात येत नाही. पण असं होऊ शकतं, जे रात्रंदी नामाच्या बाबतीत झालं होतं. इथे काय करायचंय मला माहित नाहीये, पण ते मी डिरेक्शन मध्ये करून टाकेन, जे मी जनकपासून कटाक्षानं टाळत आलो. नाही, जे काय ते पूर्ण लिहून टाक आत्ताच्या आत्ता, भलेही ते अर्धवट असेल. त्यामुळे मी ते लिहिलं आणि मग त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. जे कदाचित दिग्दर्शक म्हणून मी त्या नाटकाला अजून काहीतरी वेगळं एक आयाम देऊ शकलो असतो, पण तो मी नाही दिला. तर त्याला कारण हे असू शकतं, राईट, असं होऊ शकतं. राईट, तू ऍक्टर असल्यामुळे त्याचा तुला फायदा होतोय, पण तो कसा होतोय, कारण तू असं तू एक मला पद्धत सांगितली जेव्हा तू नाटक बसवलं, तर इम्प्रोव्हायझेशन किंवा बघितलं आणि सुचलं काहीतरी केलं तर हे पॅरलेली काही गोष्टी घडतात. तसं तू स्वतः ऍक्टर आहे, स्वतः परफॉर्म करतो, तर रायटिंग करताना किंवा डिरेक्शन करताना त्याचा कसा फायदा होतो तुला. मला असं होतं ना की माझ्यासमोर एखादी स्क्रिप्ट येते, तेव्हा त्या लेखकाने हे का लिहिलं असेल हे मी शोधून काढतो. मला एकदा ते कळलं ना की त्या लेखकाचं ते म्हणणं काय आहे, आणि मग ते मला पाठांतर व्हायला पण अडचण येत नाही.
मला ते पटकन कळतं. ओके. मला त्याचे मुद्दे लक्षात राहतात. त्याचं कार्यकारण भाव काय, ह्याच्यानंतर हे काय, त्याच्यानंतर ते काय, हे मला कळतं. आणि मग मला एकदा त्याच्याशी मी समरूप झालो की पुढचा जर्नी माझा जरा सोपा होतो, मी लेखन केलेलं असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा दिग्दर्शक मला हे सांगतो की शार्दूल काय झालंय तुला, तू असं का करतोय, हे ते तर ना म्हणजे असं व्हायला लागलं. म्हणून मी ज्या नटांबरोबर काम करतो त्यांच्याकडून माझी एक अपेक्षा असते की तू पूर्णपणे सबमिट हो, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या बरोबर आहे, आपण हे जे काही करणार आहोत ते जितकं उत्तम आपल्याला करता येईल त्या ह्याच्यानेच करणार आहोत, तू फक्त सोडून दे स्वतःला. तर मी जेव्हा ऍक्टिंग करतो तेव्हा मी दिग्दर्शकावरती सोडून देतो सगळं. मी नाही फारसा विचार करत मला. आणि मी असं म्हणतो, जर मी चुकलो म्हणजे हे काम वाईट झालं तर ते त्याचं, जर चांगलं झालं तर ते त्याचं. आणि स्क्रीन रायटिंग म्हणजे स्क्रीनवरती ऍक्टिंग करताना तर हा फार मुद्दा असतो, हा फार महत्वाचा मुद्दा असतो की त्याला तो सांगेल ते. नाटकाच्या बाबतीत थोडं आपण हे करू शकतो, एकतर आपण 40 दिवसाची किंवा 30 दिवसांची तालीम करतो, त्याची एक प्रोसेस घडते, त्यामुळे दिग्दर्शकाशी बोलता येतं आपल्याला. नाही मला काय वाटतं हे असं, तिथे बऱ्याच वेळा शूटच्या याच्यात आपल्याला हा वेळच मिळत नाही, तर त्यामुळे ती प्रोसेस घडायला वेळ मिळतो. आणि नाटकाचं असं तर प्रयोगागणिक आपल्याला गोष्टी बदलता येतात. पहिला प्रयोग झाल्यानंतर आपल्याला त्याला सांगतात, हे बघ मी पहिल्यापासून या सीनच्या बाबतीत अडकलेलो आहे, मला याच्यात गुंता सोडून दे, किंवा मी असं करून दाखवू का तुला, हे करता येतं ते मला. त्यामुळे मी दिग्दर्शकाची प्रोसेस समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि एकदा मला त्या दिग्दर्शकाची प्रोसेस समजली, जी मी पण काही प्रमाणात एक तयार केलेली असते, एकदा मला त्याची प्रोसेस कळली की मला मग धावायला सोपं जातं. आणि मला म्हणजे मी लोकांना नट म्हणून खूप वेळ देतो, त्यांच्या शांतपणे त्यांच्या सगळ्या ह्याच्यातून त्यांना जाऊ देतो. तू ज्या ज्या गोंधळातून तुला जायचंय, जे जे काही अडथळे तुला पार करायचे ते पार करून घे. ज्या वेळेला मला दिग्दर्शक ही सगळी मुभा देतो ना, त्यावेळेला मला खूप मजा येते. मग मी खूप निवांतपणे काम करतो, सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या हे ते सगळं मला करायला मिळतं. मग मी ते करतो सगळं. त्यामुळे ना मला नट म्हणून तशा पद्धतीने फायदा होतो की आपल्याला थोडंफार लेखकाची प्रोसेस थोडीफार का होईना आणि दिग्दर्शकाची प्रोसेस थोडीफार का होईना ही माहिती आहे. मग मला ऍक्टर म्हणून त्याचा फायदा होतो की आत्ता त्याला काय हवं असेल, आत्ता तो काय विचार करत असेल, आत्ता तो का अस्वस्थ झाला असेल हे मला कळतं. किंवा एक थोडाफार एक शक्यता असते मी लाईनवर असण्याची, ते तसं घडतं. मग मला त्याची मजा येते. मी ते करू शकतो की नाही हा मुद्दा नंतरचा ऍक्टर म्हणून, पण मला ते कळतं तरी एवढं नक्की. ओके. तुझं जे काम आहे की जे तुला असं वाटतं की ते खूप असं जमलंय, असं रायटिंग असेल किंवा डिरेक्शनचे असेल, तुला असं वाटलं की अरे हे जमलं आपल्याला. तू पहिलं उदाहरण दिलं नाटकाचं, पण अजून की जे आता आम्ही एक वेब सिरीज लिहिली आहे, तर ती होईलच आता. सगळं होपफुली सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या ऑन द पेज आहेत, तर कदाचित ती आपल्याला बघायला मिळेल. मराठवाड्यातल्या साखर कारखान्याच्या एंटायर सगळ्या त्याच्याशी संबंधित राजकारणी मंडळींची ती गोष्ट आहे. तर ती सगळी त्याच्यातला तो राजकारणाचा पट आणि त्या सगळ्या गोष्टी त्यात आहेत. तर ते एक आत्ता मला असं वाटतंय की ते एक जमून आलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने. डिरेक्टच करणार आहे ते? नाही, डिरेक्ट करणारी वेगळी टीम आहे पूर्णपणे. माझा डिरेक्शनच्या टीमशी काहीच संबंध नाही, फक्त लिखाण. पण मी निखिल महाजन बरोबर ते सगळं लिहितोय आणि खूप मजा आली आम्हाला ते सगळं करताना. आणि आपल्याला म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक कलाकाराला हे माहीत असतं की आपलं हे काम जुळून आलंय किंवा जुळून आलेलं नाही, हे आपल्याला कळतं. आपण ते मान्य करो किंवा न करू, पण आपल्याला ते माहीत असतं आतून. तसं मला ह्या कामाच्या बाबतीत आता झालंय की हे मस्त जुळून आलेलं आहे. होईल कसं ते मला अजून माहित नाही, कारण त्याच्यानंतरही त्याच्यात एवढ्या गोष्टी घडतात, तेव्हा ते मला माहित नाही. पण आत्ताच्या घडीला इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर काय काय गोष्टी ज्या करून पाहिल्या त्यात ते एक मला खूप छान वाटलंय. आणि अभिनयाच्या बाबतीत आत्ता मी नुकतेच एक वेब सिरीजचं काम केलंय पूर्ण. मानवत मर्डर्स परभणीच्या जवळचं गाव आहे, तिथे एक 1974-75च्या काळात एक हत्याकांड झालं होतं. कदाचित साल माझं चुकेल, पण साधारणपणे 70च्या ते 80च्या दरम्यान
तिथे एक हत्याकांड झालं होतं आणि एक 12 स्त्रियांचे खून झाले होते. तर त्या सगळ्या याचं इन्व्हेस्टिगेशन आणि ते सगळं त्याच्यावरची ती वेब सिरीज आहे. तर त्याच्यामध्ये एक नुकतंच मी अभिनयात एक काम केलं आणि मला असं वाटतं की ते चांगल्यापैकी जमून आलेलं आहे. कारण मला माझ्या दिग्दर्शकांनी परत एकदा पूर्ण वेळ दिला होता. तो मला माझ्याबरोबर सगळ्या गोष्टी करत होता. हे तू कर, हे करू नको. दिग्दर्शकाला माहित होतं मी काय करायचं नाहीये. तो मला सांगायचं हे नको करूस, ओके हे का करतोयस, हे नको आहे, ओके हे नको आहे, सोडून दे. मी पण त्याला एवढं सबमिट होऊन गेलो होतं. आशिष बेंडे ज्यांनी आत्मपॅम्पलेट ही फिल्म दिग्दर्शित केली, तर आशिष बरोबर काम करताना खूप मजा आली. आशिषने आम्हाला पूर्णपणे ते सोडून दिलेलं होतं आणि त्याला आम्ही कुठे थांबवायचं हे त्याला फार परफेक्टली माहिती होतं. आम्ही तसे फार म्हणजे उच्छृंखल आणि बदमाश नट होतो सगळे. ऐकते आशुतोष गोवारीकर सर, आशु सर सोडून आम्ही सगळे महाबदमाश लोक होतो आणि आम्ही फार उधळायचो तिथे. आणि तो आम्हाला आपल्या सगळ्याच्या दोऱ्या खेचून खुंटीला आम्हाला बांधून ठेवायचं सतत. पण ते काम एक आत्ता मजेशीर झालंय. आणि आता तू सोबत रायटिंग निखिल सरांसोबत तू केली, तर सोबत करताना काय, कारण क्लॅशेस आलेत का किंवा काय नक्की होतं, सोबतची काय प्रोसेस असते? एकट्याने रायटिंग करणं एक एकटा असतो, त्यात एकट्याचे निर्णय असतात किंवा एकट्याच्या तामझाम असतो. सोबत असताना 2 डोकी असतात ना. हो, तर काय नक्की? नाही, आता निखिलचं म्हणजे आम्ही वेब सिरीज लिहायला ना रायटर्स रूम लागते. त्याच्यामध्ये ना असं असतं की इतके सगळे नट, इतकी सगळी पात्र, इतका मोठा पट, इतका मोठा सगळं वातावरण असतं त्याच्या मागे. तर ती वर्ल्ड निर्माण व्हायला ना खूप गोष्टी लागतात. काही वेळेला असं होतं की एखाद्याला तो सगळा जो पट आहे तो दिसतो, काही लोकांना पात्र दिसतात, काही लोकांना त्याच्यातले घटना दिसतात, काही लोकांना अंतर्गत ताणेबाणे दिसतात नातेसंबंधांमधले. असं ना ते वेब सिरीज लिहिण्यासाठी ते टीम ऑफ रायटर्सच लागते. ओके, ती त्याच्याशिवाय होत नाही. त्याच्यामध्ये एक आपला काय शो रनर म्हणून निखिलनी काम केलेलं आहे. निखिल पण इन्व्हॉल्ड आहे प्रोसेसमध्ये. पण ना आम्ही सतत त्या सगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी बघत होतो, वाचत होतो, करून पाहत होतो. असं करता करताना शेवटी शब्द निखिलचा, फायनल डिसिजन निखिल ठेवायचा. पण झालं असं होतं की आमची सिरीज पूर्ण लिहून झाली होती एका पॉईंटला. मध्ये काही गोष्टी घडल्या, कोविड आला आणि हे सगळं थांबलं आणि आता ते परत सुरू झालं. त्यामुळे आता आम्हाला जवळजवळ परत एकदा ते लिहिण्याची हे संधी मिळाल्यासारखं झालं होतं. त्यामुळे ना निखिल आता असं होतं ना, निखिल आम्हाला सांगायचा की आपण त्यावेळेला ते लिहिलं होतं हे सगळं बरोबर आहे, पण आता ह्या गोष्टींना आपला विचार करायला पाहिजे. पोस्ट कोविड बऱ्याच गोष्टी बदलल्या. मग आम्ही त्या दृष्टीने आम्ही काही दिवस फक्त हेच बोलत होतो की काय काय गोष्टी बदलणार आहेत, काय काय गोष्टी घडणार आहेत, काय गोष्टी सोडून द्याव्या लागणार आहेत. तर ना मग ते सगळं करता करताना त्याच्यामध्ये निखिल शेवटचा शब्द आहे ते जरी असलं तरी आपण एक काहीतरी घेऊन जाणं, म्हणजे 2-3 तू एक गोष्ट लिहिली आहेस, मी एक गोष्ट लिहिली आहे, यांनी एक गोष्ट लिहिली, अशी 3 गोष्टी एकत्र आल्या. मग आम्ही त्या 3ही कम्पेअर करून बघायचो की कुठल्या याच्यातून आपल्याला जास्त ती परिणामकारक वाटते, कुठली गोष्ट आपल्याला धरणं आत्ता गरजेचं वाटतंय. मग आम्ही तसं करायचो, तिघही लिहायचो, मग तिघं परत बसायचो एकत्र, मग डिस्कस करायचो. हा मुद्दा वाटतो, मग आम्ही बोर्डवरती यावर त्यावर असे हे करून ठेवायचो. हा मुद्दा महत्त्वाचा वाटतंय, हा मुद्दा नको, हा कशाला. मग स्ट्रक्चर कोणाला तरी सापडायचं, कोणाला तरी एखादा सीन सापडायचा, कोणाला तरी एखादा मोमेंट सापडायचा. मग असं विचार करता आता हे सगळं झालं तर मग निखिल असं करायचं की शार्दूल तुला हा दिसला एपिसोड, तर आता तू हा एपिसोड लिहि. कधी कधी तो सांगायचा नाही दिसत आहे तुम्हाला, आता हा एपिसोड मी लिहितो, मला कळलंय काय करायचं. मग तो लिहायचा, मग तो आम्हाला वाचायला द्यायचा, मग आम्ही त्याच्यावर डिस्कस करायचं. असं करत ते कोलॅबोरेटिव्हली. कोलॅबोरेटिव्हली. पण वेब सिरीजला खरं तर तीच आयडियल प्रोसेस आहे. राईट, एकाच एक होऊ शकत नाही, ते अवघड आहे. इतक्या पात्रांच्या डोक्याने आपण नाही चालू शकत. 3-4 पात्र तेवढ्याची सिरीज असेल तर ठीक आहे, अर्थात तेवढ्याची सिरीज असत नाही, वेब सिरीज असत. त्यामुळे ते फार अवघड आहे. राईट. तर तू नाटकांचं पण रायटिंग केलं आणि स्क्रीनसाठी पण रायटिंग केले. तर असं म्हणतात ना की जे नाटकाची मंडळी किंवा सिनेमाच्या, अरे हा नाटक करणार आहे, नाटकाचा प्रभाव दिसतो, नाटकातलंच रायटिंग येत, नाटकात जसे डायलॉग तसे येतात. तर असं झालंय का, किंवा झालं असेल तर ते कसं तू दूर केलं? हो, होतं असं. आता मी
तसं पाहता ऐवज म्हणून पाहिलं तर टेलिव्हिजनचं लिखाण जास्त केलं. तर ते डोकावतं मध्ये नाटकाचं. हां, नाटकात डोकावतं. अच्छा. हां, म्हणजे माझ्या नाटकात टेलिव्हिजन सारखं हो. मी नाटक लिहायला बसलो तर त्याच्यात टेलिव्हिजन येत नाही खरं तर. पण मी म्हणजे टेलिव्हिजन लिहायला लागलो त्याच्यात मध्येच थोडंसं नाटक डोकवायला लागतं, त्याच्यात थोडी फिल्म डोकवायला. पण मी आता टेलिव्हिजन जास्त लिहिले तर टेलिव्हिजनचा प्रभाव आता माझ्या याच्यात मध्येच येतो आणि तो मला लक्षात येतो. पण तो ना एक पहिला खरडा होऊन जाण्यासाठी ते गरजेचं असतं. तर मी होऊन जाऊ देतो. हे आता हे टेलिव्हिजन सारखं वाटतं, होऊ दे. किमान आपल्याला कुठपर्यंत जायचंय ते शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ, म्हणून मी ते जाऊ देतो. आणि मग मी ते सगळं परत लिहायला बसतो. त्या याच्यात मग तो सगळा टेलिव्हिजनचा इन्फ्लुएन्स मी काढून टाकतो. पण मला आता सुचताना टेलिव्हिजनच्या फॉर्ममध्ये सुचतंय ना, तर मी ते जाऊ देतो पुढे आणि ते तिथपर्यंत घेऊन जातो. जनक नाटक पण लिहिताना मला झालं की मी गेलो तिथपर्यंत आणि मला एका पॉइंटला असं झालं ते सगळं टेलिव्हिजन सारखे सीन्स वाटायला, पण मी ते पूर्ण करून घेतलं. मग तो ड्राफ्ट टाकून दिला, नवीन ड्राफ्ट घेतला. त्यामुळे ते येतं, डोकावतं मध्ये मध्ये. आपण ते नाकारू नाही शकत आणि नाकारण्यात काही हे नाहीये, मर्दुमकी नाही. ते आहे, ठीक आहे, हरकत नाही. ते आपण करावं, ते करून घ्यावं आणि मग त्याचा पुन्हा विचार करावा. पण म्हणजे काय होतं की हे माध्यम जी वेगवेगळी आहेत ना, आम्हाला आळेकर सर नेहमी सांगायचे, तुम्ही जर कविता लिहिली ना त्याचं नाटक होता कामा नये. ओके, तुम्ही नाटक लिहिलं ना त्याची गोष्ट सांगता नाही आली पाहिजे. तुम्ही जेव्हा गोष्ट सांगताना तर त्यांचं म्हणणं होतं की हे तिन्ही तुम्हाला कंपार्टमेंट इतके परफेक्ट जमले पाहिजेत, ते मग तुम्हाला ते माध्यम हाताळणं आलं. त्यामुळे ती माध्यमं आहेत, प्रत्येक माध्यमाची ताकद वेगळी आहे, प्रत्येक माध्यमाचं म्हणण्याची पद्धत वेगळी, ती तुम्हाला पकडता आली पाहिजे. राईट. आणि ती वेगवेगळीच आहे. राईट. आता तुम्ही ड्राफ्ट वगैरे असे किती झालेत किंवा किती होतात नॉर्मली? नाटकाचे किती 3-4 होत असतील सहज. मग वाचून दाखवत. हो. अच्छा. आणि मग जेव्हा तालमी सुरू होतात तेव्हा तालमींच्या दरम्यान 1-2 होतात. हे चेंजेस होत राहतात. प्रयोग सुरू झाले की चेंजेस होत राहतात. असं द्या. पण म्हणजे आता काही वेळेला पहिला सीन जेव्हा तालमीत चेंज झाला, चौथा सीन प्रयोगाच्या नंतर चेंज झाला वगैरे असं होत राहतं. पण असे चेंजेस होत राहतात माझे. आणि मग तसं त्याचं ड्राफ्टिंग होतं. सिरियलचं तेवढा वेळ नसतो, खूप इच्छा असते पण वेळ नसतो. एका दिवसात एकतरी एपिसोड लिहावाच लागतो, कधी कधी 2. त्याच्यामुळे सकाळी उठून बसा, करा सुरू किंवा टाईप करा आणि मग ते झालं की ते पाठवा, त्याच्यावर फीडबॅक येणार, त्याच्यानंतर त्याचा दुसरा ड्राफ्ट, फार तर तिसरा ड्राफ्ट. त्याच्या पुढे तेवढा वेळ असत नाही. त्याच्या पुढे जर आपण फार वेळ घ्यायला लागतो तर ते म्हणतात तू थांब आता, तू नको लिहू, घरी जा. ते दुसरा रायटर राहतात. त्यामुळे तिथे तेवढा टाइम बाउंड गोष्ट आहे, त्यामुळे तिथे ते तसंच करावं लागतं. हां. आणि फिल्मचं असं आहे की मी अजून पूर्णपणे फिल्म पहिलीच लिहितोय माझी स्वतःची. याआधी मी अशी पूर्ण फिल्म अशी याच लिहिलेली नाही. त्यामुळे ह्या फिल्मचे तर मी तुला सांगतो आता 8-10 ड्राफ्ट झालेत माझे 8-10 ड्राफ्ट. आणि तरी माझं काही ते संपत नाहीये प्रकरण. मला वाटतं चालूच आहे, अजून चालूच आहे, असं आहे. पण असं काही नाही, एकाच एक असं नाही सांगता येत काही. राईट. नाटकाचं डिरेक्शन करण्याची पद्धत वेगळी असते आणि फिल्मची किंवा पूर्णपणे. तर तू कसं करतो? फिल्मचं पण अजून मी पूर्णपणे स्वतःहून दिग्दर्शन असं माझं म्हणून केलेलं नाही, पण असिस्ट वगैरे केलं, असिस्ट केलं. पण आम्ही प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बरेच काम केले. तर ना तिथे ना खरं तर असं असतं की सगळ्या गोष्टी जुळवायच्या असतात. दिग्दर्शकाला त्याच्या खुर्चीवरून उठू न देता, प्रॅक्टिकली त्याला तिथून हलू न देता आपल्याला त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी जुळवून आणायच्या. आता तुझं काम आहे फक्त नटांबरोबर अभिनय ह्या गोष्टीवरती काम कर. त्यामुळे ते सगळं होतं. पण काही वेळेला असंही झालंय. आता म्हणजे आम्ही एक सलाम नावाची फिल्म केली होती किरण यज्ञभावीची. त्याच्यामध्ये ना 8 मुलं होती, 8वी ते 10वी या वयातली होती. आणि ना तर म्हणजे मला भयंकर मुलांबरोबर काम करायला म्हणून मला खूप मजा येते. मग मी काय केलं, त्या मुलांचं सगळं वर्कशॉप्स वगैरे मीच घ्यायचो. आणि म्हणजे 80% फिल्ममध्ये मुलं होती. फिल्मचा जो एकंदर सगळा जो भाग होता त्याच्यातले 80%, 70 ते 80% मुलांचंच होतं सगळं. बाकीचे मग
नंतर ते ह्यांच्या भावविश्वावरती परिणाम करणारे होते, पण त्यांचा तसं पाहता ऐवज कमी होता. ही सगळी मुलंच होती. तर मी त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी काय काय करायचो, काय नाही एका पॉइंटला जाऊन त्या मुलांना सगळी फिल्म पूर्ण पाठ झाली होती. ते सगळे असे रेडी असायचे. म्हणजे आमच्या DOP जे आमचे कॅमेरामन होते ते म्हणाले, अरे कोण आहेत ही पोरं सगळी, त्यांना सुरू म्हणलं की सुरूच होतात, ही पूर्ण सीन करून टाकलं, मी कट म्हणतोय त्यांचं लक्षच नाहीये असं. तर ते असे बेफाट असायचे. नाटकाचा फायदा झाला इथे, नाटकाच्या प्रोसेसचा. हा, नाटकाच्या प्रोसेसचा फायदा झाला. आणि त्या मुलांना मी म्हणजे त्यांना त्या सगळ्या गोष्टींसकट त्यांना ते समजत होतं. म्हणजे एक डेथ ही त्याच्यात सेंटरला होती. एक डेथ होते एका मुलाच्या वडिलांची, आणि ती सगळं त्या मुलांचं भावविश्व पूर्णपणे बदलतं तोपर्यंत जे सगळं चाललेलं आहे. तर मी इतका त्या मुलांच्या बरोबर सतत असायचो, हे सगळं करायचो, सगळ्या गोष्टी झाल्या. तर नंतर मी तिथे नसेल तरी सुद्धा चालायचं, कारण मग तो राहिलेला भाग किरण दादा त्यांच्याकडून करून घ्यायचा. पण मग त्यावेळेला मला खूप मजा आली की सगळं रेडी आहे. त्या मुलांना काय उभं राहायचंय, कसं उभं राहायचंय, काय बोलायचंय, काय नाही, कॅमेरा कुठून येणार, कसा येऊ शकतो, काय, हे सगळं मी त्यांच्याकडून एक्सरसाइज करून घेतलेले होते. मग मला काही फार काम करायची गरज पडली, ते सुटले की मग ते करायचे. तर तसा तो एक माझा म्हणजे फिल्मच्या डिरेक्शनचा म्हणून तो एक हे होता. मी त्यांना सांगायचो, हे वाक्य तू आत्ता असं बोलतोयस, तिथे गेल्यानंतर कॅमेरा लागल्यानंतर काहीही चेंज होऊ शकतो, तयारी आहे? हो दादा, असं ते असायचं. तर त्यांचं सगळं तयार करून ठेवा, कुठेही त्यांना कुठल्याही साच्यात टाका, ते फिट व्हायचे तिथे. एकदा तर असं झालं की लाईट चाललाय, ते म्हणाले हा सीन होणार नाही, नाही करूया. मुलांना म्हटलं एकच टेक आहे, ते म्हणाले दादा ते टेन्शन नको, आपण करू. आणि त्यांनी ते केलं. त्यांना आम्हाला सगळ्यांना त्या मुलांची जेन्युनिटी आणि त्यांचं हार्डवर्क एवढं खतरनाक होतं. सगळे म्हणायचे की तयार आहे ही पोरं, ह्यांचं आहे. पण त्यांना त्या सिच्युएशनसाठी तयार करणं हे म्हणजे मोठंच आम्हाला चॅलेंज होतं. पण ते त्या मुलांच्या डेडिकेशनमुळे ते झालं. दादा आपल्या ह्याच्यामध्ये इगो कसा वर्क करतो? ती त्यावेळेला सोडून द्यायची सिच्युएशन, लक्ष द्यायचं नाही, त्याचा फार परिणाम आपल्यावरती होऊ द्यायचा नाही, एवढं करायचं आणि पुढे जायचं. आपण फार त्याच्यात अडकून पडलो तर आपला प्रवास खुंटतो, त्याचा त्रास नाही करून घ्या. म्हणजे एकदा गंमत झाली ती मी म्हणजे उलटच झालं. आम्ही तुफान आल्या नावाचा कार्यक्रम करत होतो, पाणी फाउंडेशनचा, आमिर खानचा होता. आणि पहिल्या मी एपिसोड लिहिले होते, मीच डिरेक्ट केले होते. आणि आमिर बसलेला होता तिथे, आणि पहिला एपिसोड मी सांगत होतो त्यांना, हे असं करायचं, ते तसं करायचं. आणि मी ते बाकी सगळे नट तिथे बसलेले होते, त्या ह्याच्यात बाकी पण होते, सगळे बसले होते. मी सांगत होतो हे असं करायचं, ते तिथे का लावलं, ते तसं नको, हे काढा, ते काढा. आणि ना काहीतरी ते मी त्या मुलाला सांगत होतो की हे असं कर, तुझ्या आहे ना लक्षात, ते असं. आणि तिकडून ना आमिर सर काहीतरी सांगत होते त्याला, सुनो असं त्याला काहीतरी सांगत होते. आणि मी टुको असं गेलो बरं का. माझ्या ह्याच्यात मी त्यांना थांबून मी निघून गेलो ते सगळं सांगून, आणि मी माझ्या कामाला लागलो. आणि नंतर मला दोघं चौघं, तू वेडायस का, काय तू त्यांना थांब म्हणालास? कुणाला? आमिर सरांना. म्हटलं मी? म्हणजे तू नाही का ते असं. म्हटलं अच्छा ते आमिर सर होते. अरे बापरे, मला असं झालं की. पण चांगल्या आणि मोठ्या नटाचं हे त्यांनी मला तिथे थांबवलं नाही. त्यांनी मला तिथे कुठल्याही प्रकारे थांबवलं नाही, काही क्रॉस क्वेश्चन केलं नाही, तू माझ्याशी असं कसं वागू शकतोस वगैरे काहीही ते म्हटले नाही. त्यांनी हे असं काही घडलं आहे हे मनात सुद्धा आणलं. संपलं, ते पुढे गेलो, काम झालं, सगळं झालं, मस्त हो रहा है एपिसोड, अच्छा हो रहा है, संपला विषय. जे खरंच म्हणजे प्रोफेशनली काम करणारी मंडळी असतात त्यांना या गोष्टींचा फारसा फरक पडत नाही. मी अनेक लोक पाहिलेत, त्यांना नाही फरक पडत या गोष्टींचा. आत्ता मी आशुष सरांबरोबर पण काम केलं, त्यांना पण नाही फरक पडत या गोष्टी. त्यामुळे नाही, काम महत्वाचं, आधी काम नंतर हे. माझं पण असं होतं, मी आधी कामाच्या दृष्टीनंच मी सगळ्या गोष्टी बघतो. मला बाकी गोष्टी बऱ्याच वेळा सापडत नाहीत, दिसत नाहीत, मी लक्षही देत नाही, त्यामुळे असेल. पण एकच आहे, सोडून द्यायचं. झालंही असेल माझ्या बाबतीत तर मी लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे, फारसं इग्नोर करून टाकतो. तेवढ्या प्रोजेक्ट पुरतं ती झाली गोष्ट, संपली, नवीन गोष्ट, नवीन प्रोजेक्ट, त्याच्या मागे लागायचं. त्यामुळे मग काही मला
त्या गोष्टींचा फारसा त्रास होत नाही आणि मी तसा लेट गो करणारा माणूस आहे, सोडून देतो. असं होतं. दादा रायटरसाठी काय महत्वाचं आहे की जसं काय करणं महत्वाचं आहे, म्हणजे आपले म्हणजे जे लोक बघतात रायटर आहेत, कोणी शिकतायत, शिकणारे ऑडियन्स आहेत, तर हे काय मसाला वगैरे नाही. हो जो मसाला, हा ते आपल्याकडे एक वेपन तयार पाहिजे, एक मसाल्याचं. तर मसाला सांगितलं चालेल डायरेक्टली. नाही नाही, वाचन पाहिजे. जितकं वाचाल तितकं कमी आहे. माझं पण वाचन आता खूप कमी झालंय, मला वेळच मिळत नाही. वाचन पाहिजे, बघणं पाहिजे, खूप बघितलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, खूप गोष्टींना प्रश्न विचारला पाहिजे. हे असं का आहे, हे असं का घडतंय, हा जो का हा प्रश्न आहे हा प्रत्येक ठिकाणी विचारला गेला पाहिजे. उत्तर नाही मिळालं तरी चालेल. आपल्याला आळेकर सर नेहमी सांग, उत्तर देऊ नकोस, विचार कर. तर ना तसं आहे ते उत्तर नाही मिळालं तरी चालेल, पण वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे खूप, आणि प्रश्न विचारले पाहिजेत सतत. ते घडत राहिलं की आपोआप गोष्टी घडत राहतात. आणि आता कुठल्याही गोष्टीला हे लागतं, आपण बैठक मारून बसणे मरणाची मेहनत करणे, मेहनतीला पर्याय नाही असं मला वाटतं. ज्या लोकांना असं वाटत नाही त्यांचं मला माहित नाही, पण त्याला पर्याय नाही. तू कितीही कर, ती कमीच आहे, ती करत राहायची. कधी कधी असंही होतं, मला त्या प्रोजेक्टपुरती खूप मेहनत केली, त्या प्रोजेक्टचं मला त्यावेळेला काहीच मिळालं नाही, पण त्याचा परिणाम मला कुठेतरी झालेला आहे, कुठेतरी मला त्याचा फायदा दुसरीकडे का होईना झालेला आहे. त्यामुळे मेहनत करत राहा, त्याला त्याच्यासाठी अजिबात अनमान करायचं नाही. जितकी करता येईल तेवढी करायची. 40% गरजेचं झालं 400% कर, तरच त्याचा काहीतरी उपयोग होतो. नाही तर कशाला करायचं, नाही तर नाही करायचं. आणि तेवढी करू तेवढी मजा येते. मला नाटकाच्या तालमी, खूप दिवस नाटकाच्या तालमी चालल्यात, मला खूप मजा येते. खूप दिवस तालमी करतोय आपण, थांबूच नाहीत तालमी, प्रयोग बघता येईल नंतर. उमेश कुलकर्णी असं म्हणायचं, मला तर असं वाटतं शूटिंग संपूच नये, शॉर्ट्स घेत राहावेत, खूप मजा करत राहावे, बजेट वाढत राहावं. हो, तसं मस्त तो त्या मस्तीत ते करत राहतो. त्याची जी मजा आहे ना, ते करत राहावं, त्याच्यातूनच ती येते. ते हे असतं. मग टेलिव्हिजनचं पण 100-150 एपिसोड काय होऊ दे, 500-1000, अरे मजा येईल. ते काय नंतर तर तसं आहे, ते करत राहा. जितकं करू तितकं कमी आहे. एवढं सगळं करून सुद्धा मला अजून वाटतं काहीच झालं नाही, खूप गोष्टी करण्यासाठी. त्यामुळे तसं आहे. मी एखादा आता मला वेबसिरीजच्या निमित्ताने एकच एपिसोड परत लिहायला लागला किंवा लिहायला मिळाला, तर जवळजवळ 15-20 ड्राफ्ट एकेका एपिसोडचे झालेत आमचे. आम्ही लिहित बसायचो, मजा मस्ती, फालतू एपिसोड असायचे, बकवास. तुम्हाला काय बकवास लिहिताय, ओके फाडून टाकू, नवीन लिही, असं आम्ही करायचो. तर ती मजा आहे, त्याला काही पर्याय नाही. हे करत राहिलं पाहिजे. आणि त्याच्याने जितक्या गोष्टी सापडतात ना, त्या खूप आहेत, ते मजा आहे. यस दादा. आता तू पुढचं काही काम येते, जसं वेबसिरीज पण येते, ऍक्टर म्हणून, रायटर म्हणून ते चालूच आहे तुझं. अजून काही काम येते आपल्या ऑडियन्सला सांगायला? बरं, माझी फिल्मचं काम सुरू आहे, ते आता कधी होईल ते मलाही माहित नाही म्हटलं तसं, पण ते एक काम सुरू आहे, ती लवकरच बघायला मिळेल असं वाटतंय मला. येस, थँक्यू दादा, मजा आली. आणि दादाचं मला काय आवडलं की सिरियलला बघतानाच लोक बघताना, रे सिरियल आहे ना, हा जो काय सूर असतो तो खूपच, म्हणजे तू ज्या प्रकारे बघितलं की हा एक क्राफ्ट आहे की तू क्राफ्टसाठी केला आणि त्या पॅशनली तू केलं. आणि संदेश कुलकर्णी फार मस्त बोलतो सिरियलच्या बद्दल. तो म्हणतो कधीच लेखक रियाज करत नाहीत, नट पण रियाज करतात, लेखक रियाज करत नाहीत. म्हणे सिरियल लिहिणं हा लेखकासाठी उत्तम रियाज आहे. सकाळी उठून बसणे आणि फ्रेश होऊन आपण लिहायला बसणे आणि दिवसभरात एक एपिसोड लिहून पार पाडणे. तो म्हणतो हा रियाज असल्यासारखा आहे. गायक रियाज करतात, लेखक रियाज करत नाहीत, तर हा रियाज आहे असं मी बघतो. येस दादा, तुझ्या व्यावसायिक नाटकाला शुभेच्छा. त्या आधी लिहून होण्याला शुभेच्छा. आणि फिल्मला पण तुझ्या, जे आता लिहून झालेले आणि ती शूट पण होईल आणि आमच्यापर्यंत पोहोचेल. नक्की दादा, थँक्यू, मजा आली. थँक्यू, मलाही मजा आली.